55 55 और 95 हर उम्र के लिए यकसा मुफीद, मफाद आम्मा का आलम बरदार। जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन प्रेस करना न भूलें। रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चॅनल। गावाचं पण हे काम मार्गी लागलं तर अजून बरं होईल आणि त्या दिशेने तो जातो। हळूहळू हा व्यापक होत जातो। जसं ताईने माझी व्याख्या मांडली, मला भूमिती जास्त फार जमत नाही, पण आजची व्याख्या मला बरी वाटली की असंही ते वाढवता येतं। त्रिज्या, व्यास आणि केंद्रबिंदू, भूमिती जरा असं शिकवलं तर छान वाटलं असतं आम्हाला पण। आणि मग तो पुढे तो विचार घेऊन पुढे जातो। पण जेव्हा तुमचं व्यापकता वाढायला लागते तेव्हा एकट्याने होईल का? नाही होणार। तेव्हा मी नाही असणार तिथे, आम्हीचं काम सुरू होतं। आणि जेव्हा आम्ही मिळून सगळे करतो मग तेव्हा ते वाढत वाढत राज्यात जिल्हा असेल, देश असेल आणि देशाच्याही पलीकडे जाऊन आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की आम्हाला आता विश्व कल्याणाच्या दिशेने जायचंय। आम्हाला सगळ्यांचंच बरं करायचं आणि ती क्षमता फक्त आणि फक्त भारत देशामध्ये आहे हे मात्र त्यांनी सगळ्यांना, आणि त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं। सगळ्यांना सुखी ठेवायचंय ही विश्व कल्याणाची भावना आमच्या भारतीयांमध्ये आहे, हा विचार महत्वाचा आहे। कुठल्याही देशाला अडचण आली तर आम्ही भारतीय मदतीसाठी पुढे येणार, हा विचार आमच्या भारतीयांचा आहे। आणि हा घेऊन आपल्याला पुढे जायचंय, तरी समरसता टिकवणं पण तेवढंच गरजेचं आहे। नाहीतर आजकाल मात्र थोडस कुठेतरी काही झालं तर वेगळ्या दिशेने चर्चा होतात, काही चुकीचे स्टेटमेंट येतात। पण जेव्हा समरसतेसाठी तुमच्यासारखी सगळी मंडळी काम करतात, एकत्र येतात, समाजसेवा करतात, पेशंटला मदत करतात, मला वाटतं सगळ्या क्षेत्रातली म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, वेगवेगळ्या भागातली कामं करणारी तुम्ही सगळी, समाजसेवेसाठी पुढे आलेली तुम्ही सगळी मंडळी जर एकत्र येऊन काम करतायत तर नक्कीच हा कौतुक सोहळा झालाच पाहिजे। आणि तो कौतुक सोहळा नुसता कौतुकाचा नसतो तर पुढच्या कामासाठी आपल्याला काय देतो? प्रेरणा देतो, एनर्जी देतो, ऊर्जा देतो। आणि अजून पुढचे पुरस्कार मिळायला पण आपण काय केलं पाहिजे, कसं आपलं काम वाढवलं पाहिजे याच्यासाठी एक दिशा देतो। म्हणून माणसाने नेहमी पुढे बघत बघत चालावं, बरोबर? फार मागे बघितलं की फार काय हातात येत नाही। सुख आणि दुःख याच्यामध्ये जर तुम्हाला चांगलं पुढे जायचं असेल तर मागचं सगळं विसरा, पुढचं जाण्याचं ध्येय ठेवा। आणि कधीही दुसऱ्यांसाठी जेव्हा आपण सज्ज होतो मदतीला तर आपल्यासाठी तो ईश्वर मात्र कुठल्या न कुठल्या पद्धतीने आपल्याही पाठीशी उभे राहतो। असे अनेक उदाहरणं मी बघितली, अनेक उदाहरणं बघितली। स्वतःची चिंता नाही पण दुसऱ्यासाठी माणूस काम करतो ना तेव्हा त्याला फार काही अडचणी येत नाही। फक्त तो त्या रोल मध्ये गेला पाहिजे, तो त्या भूमिकेमध्ये गेला पाहिजे, त्याच्या मनामध्ये दुसऱ्याचं कल्याण व्हावं ही भावना आली पाहिजे। आणि ती भावना येण्यासाठी तुम्ही सगळे नक्कीच पुढच्या दिशेने काम कराल। हातावरच्या रेषा बघून भविष्य बघण्यापेक्षा या हातांनी कष्ट करा, या हातांनी कष्ट करा, तेच तुमचं उत्तम भविष्य घडवतील। याच्यामध्ये कोणालाही शंका असण्याचं कारण नाही, कारण कष्टाने सगळं सिद्ध होतंय, सगळं मिळतंय, हा इतिहास आहे। नाही तर मग सांगितलं भविष्य हा 90% मिळणार आहे, काय बाळा चिंता करू नको दहावीला। मुलाने अभ्यासच नाही केला तर प्रतिभाताई होईल का शक्य? तुम्ही टीचर्स असल्यामुळे तुम्ही सगळ्यांना जास्त चांगलं माहिती। आणि आजकाल एक थोडासा हा विषय महत्वाचा आहे आपल्या दृष्टीने, कुटुंब व्यवस्था असेल किंवा पालक आणि मुलांमधला एक संवाद असेल, हा देखील कुठेतरी अजून चांगला बॉन्डिंग त्याचं वाढलं पाहिजे, हाही एक महत्वाचा विषय। तुम्ही पालक या नात्याने किंवा तुम्ही शिक्षक या नात्याने म्हणा किंवा समाजसेवा या नात्याने म्हणा, आजकाल ती दरी कुठेतरी मोठी होते, काही चिंता सुद्धा आहे। आजकालची मुलं खूप हुशार आहेत, खूप ज्ञानी आहे, टेक्नोसॅव्ही आहेत। हा मोबाईल त्यांच्याकडे आपल्यापेक्षा लवकर, त्यांना जास्त लवकर कळतो। काय बंद पडला, चालू झाला, कुठे अडलं, कुठली ऑनलाईन चालू झाली नाही, आपल्यापेक्षा त्यांना जास्त चांगलं कळतं। पण तिथे कुठेतरी मग आपल्या त्यांच्यामधला एक चांगला संवाद, म्हणजे आम्ही सगळे आता माझ्यापेक्षाही काही सिनियर आहे, आपल्या आई वडिलांचं आपलं एक नातं खूप वेगळं होतं।
तो आधारयुक्त धरारा पण होता आणि त्याच्याचं पण होतं. म्हणजे मला आजही आठवतं की जसं प्रतिभाताईंनी सांगितलं की शाळा असेल, पुढचं शिक्षण असेल, तर तिथे कुठेतरी तो धाक पण होता. नाही, आपल्याला शिकायचंय, आपल्याकडे पर्याय नाहीये, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि ते शिक्षण आपल्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी शिकायचंय. आणि हे करत असताना पालकांशी असलेला संवाद पण आपण टिकवून ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या पिढीला पण ती गरज आहे. बऱ्याच वेळेला घरही आता मोठी झाली ते दुसऱ्या रूम मध्ये जाण्यापेक्षा आईच विचारते फोनवर आज संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा, आणि तिकडच्या दुसऱ्या फोन मधून खोलीमधून आवाज येतो की आज हे बनवायचं. तर मला असं वाटतं की कुठेतरी एक स्पेशल टाइम पण त्यांच्यासाठी दिलाच पाहिजे. बरोबर आहे, इथे माता भगिनी दिसत आहेत, नुसतं माताच नाही, सगळ्यांनीच, पिता पण, भाऊ पण. किती जणांना असं वाटतं खरंच हा टाइम दिलाच पाहिजे, क्वालिटी टाइम फैमिली ला. हाथ वरती करा. वेरी गुड. कितने लोगों को लगता है फैमिली को टाइम देना है? हाँ, बढ़िया. तो सबको अगर साथ लेके चले तो अच्छा चलेगा ना घर. वरना बेटा बेटी जा रहे हैं, पता नहीं कब आने वाले हैं. तो देखो, उनको भी अपेक्षा रहती है कि हमारी माता पिता ने हमसे बात करनी चाहिए. उनकी भी आवश्यकता होती है कि कुछ शेयरिंग केयरिंग ऐसे भी होना चाहिए एज अ फ्रेंड. और उस रोल में जाके हमें काम करना पड़ेगा, और ये जरूरी भी है. ये टेक्नोलॉजी जितनी अच्छी है उतना टेंशन भी क्रिएट करती है. बराबर है? बराबर है? बराबर. हाँ, तो इसको थोड़ा कभी कभी डिजिटल उपवास भी रखना जरूरी है. कितने लोगों को सही लगा? क्या बात है ना? तो उपवास तो ऐसे रोज रखते ही है, कोई किसी का कुछ वार होता है, कुछ व्रत होता है. बट ये न्यू कंसेप्ट आई थिंक इट इज वेरी नेसेसरी टू डू कि डिजिटल व्रत. शुरू में थोड़ा कठिन होगा, लेकिन हम करेंगे तो बच्चे करेंगे. वरना बच्चों को बोलेंगे कि तू डिजिटल व्रत पे जा, तो वो नहीं करेंगे. तो थोड़ा हम ही करें पहली शुरुआत, है ना? तो बच्चे मन के सच्चे हैं ना, तो वो जानते हैं कुछ तो कर रहे हैं तो हमें भी करना है. वो कॉपी करते, इसीलिए हमें भी उस रोल में जाना है. ऐसे नहीं कि मैंने बोल दिया है तुम करो, उनके साथ करना भी है. और इसीलिए ये भी जरूरी है कि स्ट्रेस मैनेजमेंट के लिए क्या करें. क्वालिटी टाइम दे, फैमिली के साथ बैठे, बच्चों के साथ पढ़ाई के लिए कुछ अलावा भी सब्जेक्ट टॉपिक होते हैं, उसके साथ भी थोड़ा सा वार्तालाप करें. वरना बैठ चलो मैथ्स में कितना आ गया, चलो इंग्लिश में कितना आ गया, ये नहीं. थोड़ा सा और भी उसे स्पेस दीजिए. वो कितना पढ़ा लिखा है ना, उससे नहीं, उसके कॉन्फिडेंस के साथ आगे लेके जाना. कॉन्फिडेंस बहुत जरूरी है, और वो सिर्फ माता पिता ही बच्चे को देते हैं. ये मैंने बहुत सारे उदाहरणों में देखा है. पिछले महीने में मैं प्रवास में थी और एक जगह मैंने एक व्यक्ति से मिली, और उसका काम देख के मैं बहुत, मुझे अचरज लगा कि ये काम इतना बड़ा है. बहुत बड़ी बिल्डिंग थी, तो मुझे लगा एकदम बहुत डिग्रियां होगी और बहुत अच्छा. जब मैं उसके मालिक से मिली, जो व्यक्ति था, तो उसने बोला ताई मेरा सिर्फ 8वीं पास है. तो मैंने बोला ये MBA की आवश्यकता नहीं है, ये असली MBA है. तो वो बोला मैं छोटा था ना तब से मैं बिजनेस में मुझे अच्छा लगा, और माता पिता बोलते थे तू अच्छा लगता है तो तू कर. तो उस समय वो ट्रेन से जाके दिल्ली से कुछ लेके आके वो बिजनेस करने लग गया. 6ठी क्लास का बच्चा. ये उदाहरण है. नहीं तो कल परसों से सब बच्चे स्कूल छोड़ के जाने लग जाएंगे. तो ये उस समय का उदाहरण है, 20 साल पुराना. तो उसके बाद वो सीख गया, समझ गया, और आज भी वही दिशा में वो काम कर रहे हैं. कॉन्फिडेंस, अनुभव, हार्डवर्क, ये सारी बातें जरूरी होती हैं. लेकिन आज की डेट में उसके घर में सबके पास डिग्रियां हैं. कोई डॉक्टर है, कोई वकील है, कोई इंजीनियर है, कोई इंटरनेशनल लेवल पे MBA कर रहा है, कुछ बच्चे बाहर भी सीख रहे. तो ये उसकी स्ट्रेंथ है. लेकिन उसने जो कष्ट किए हैं, उस कॉन्फिडेंस के साथ आगे गया है, तो
तो मुझे लगता है ये अच्छी फैमिली के साथ खड़े होना, उसमें काम करना, और आज भी उनकी सब फैमिली जब मिलती है वो बोल रहे थे कि मेरे 50-60 लोगों की फैमिली है, तो ये स्ट्रेंथ होती है। तो इसको भी समझने की आवश्यकता है, और ये विरासत है हमारे भारत की कि हमें सबके साथ साथ आगे जाना है। हमारी भाषा है, भूषा है, परंपरा है, ये विरासत को आगे लेके जाना है, तो हमारी संस्कृति को भी भूलना नहीं है। ये भी मुझे इस कार्यक्रम के माध्यम से आप तक पहुंचाना है। मुझे बहुत अच्छा लगा कि मुझे आमंत्रित किया। आप सबका काम बहुत अच्छा है, मैं सराहना करती हूँ कि इसी तरह इस समाज सेवा में आप जुटे। खुद को सिद्ध करने की जिद अगर ले ली तो कोई किसी को नहीं रोक सकता, और उसी का परिणाम है कि ये पुरस्कार भी आप सभी को मिल रहा है। तो आपने सिद्ध किया है अपने आप को। सिद्ध करने के लिए बहुत कठोरता के साथ आगे बढ़ना होता है। बस एक छोटी सी गोष्ट सांगते आणि थांबते, नाहीतर तुम्ही म्हणाल ताईंनी भूमितीमधला फुल स्टॉप पण माहिती नाही की काय, असं नको व्हायला। छोटी गोष्ट आहे पण खूप काही शिकवते। कधी कधी काम करत असताना त्रास पण होतो, कोणी अडथळे पण आणतं, होतं की नाही? काय चाललंय, कशाला चाललंय, ज्याचा त्याचा आनंद असतो, ज्याचा त्याची क्षमता असते। तर एक असं छोटासा खड्डा होता आणि त्याच्यात 2 बेडूक पडतात। ते बेडूक पडतात आणि तो खड्डा जरा मोठा असतो, आणि ते पडल्यावर आता जे बाकीचे बेडूक बघतात की हा खड्डा खूप मोठा आहे, हे काय बाहेर येत नाही, यांना काही येणं शक्य नाही। ते वरचे खाली असे सांगत राहतात की आता तुम्ही जा तिकडेच थांबा, काही जास्त करू नका प्रयत्न, तुम्ही काय वरती येणार नाही। दोघांमधला एक जण असतो तो ऐकतो आणि त्याला वाटतं खरंच आता आपण बाहेर निघू शकणार नाही, म्हणून तो जरा आता म्हणतो जाऊ दे, आता जायचं असेल तर शांततेत आराम तरी करू, धावपळ करायची। तो दुसरा असतो तो सारखा मात्र प्रयत्न करतो, तो मात्र सारखा उडी मारतो, खाली पडतो, उडी मारतो, खाली पडतो। तो बघत असतो, वरचे म्हणतात अरे काय करू नको तू, थांबून घे आता। तरी तो प्रयत्न करतो, खूप प्रयत्न करतो, थकतो, परत प्रयत्न करतो, आणि दुसरा मात्र बसलेला असतो की काही होणार नाही हे सांगतायत ना। पण खूप परिश्रमानंतर तो जो खूप प्रयत्न करत असतो तो खड्ड्यातनं वरती पोहोचतो, आणि त्याला बरं वाटतं की चला मी पोहोचलो, आता हा दुसरा पण प्रयत्न करेल आणि येईल। आणि मग दुसऱ्या काय वाटतं की अरे नाही नाही नाही, हा जाऊ शकतो तर मी पण जाऊ शकतो, आता मी पण प्रयत्न करणार। मग नंतर हे वरचे सगळे विचार करतात अरे आपण खूप ओरडलो की नको येऊ, नको प्रयत्न करू, काही उपयोग नाहीये, पण हा कसा काय आला, तरी पण मानावं लागेल। नंतर सगळं कळतं की त्या बेडकाला कुछ येत नसतं, आणि तो जेव्हा बघत असतो की त्याला सांगत असतात, त्याला असं वाटतं की मला उत्साह प्रोत्साहन देत आहेत आणि मला सांगतात अरे तू उडी मार, वरती ये, म्हणून तो उडी मारतो। तर बघा हे उदाहरण असे असतात की समाज कोण काय म्हणेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पार्ट्स ऑफ लाईफ, बट हाऊ टू प्रोसीड इट, आर्ट ऑफ लाईफ। तर तुम्ही तुमच्या आर्ट्सने पुढे जा, तुमच्यातल्या कलागुणांनी पुढे जा। त्या बेडकाची गोष्ट याच्यासाठी मला आवडली की त्याने ते नको येऊ पण त्याला ऐकूच आलं, त्याला वाटलं की मला या 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 म्हणतात, म्हणून तो पोहोचला। म्हणून काय ऐकायचं काय नाही ऐकायचं हे आपल्यावर असतं। ही सगळी मंडळी, ही सगळी चांगली एनर्जी नेहमी चांगल्या कामासाठी आपल्या बरोबर असते, म्हणून स्वतःला सिद्ध करा, ही जिद्द घेऊन पुढे चालत राहा। परत एकदा भावना बहुउद्देशीय संस्थेकडून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक, अभिनंदन, आणि असेच कार्यक्रम करत राहा म्हणजे आम्हालाही येण्याची संधी मिळेल, आणि या सगळ्यांचा कौतुक सोहळा बघण्याचा आम्हालाही या निमित्ताने एक चांगला आजच्या दिवशी ह्या डिसेंबरच्या माध्यमातून आम्हालाही असा कार्यक्रम सोहळा आयोजित करताना बघायला मिळेल। परत एकदा मनपूर्वक सगळ्यांचे खूप खूप कौतुक, अभिनंदन, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। खूप खूप धन्यवाद ताई, थँक्यू व्हेरी मच। ताईंनी एक ग्रेट पॅरेंटिंग कसं असतं आणि एक आई वडिलांनी मुलांसाठी जी गरजेची गोष्ट आहे ती इथे आज ताईंच्या मनोगतातून व्यक्त केली आहे, आणि इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग ताई। यस,
ट्रू लाईन्स ह्या बरोबर आहेत, कारण आई बापांनी काही त्याग केले तरच एक मुलगा एक मुलगी घडत असते आणि तेच खरं देशाचं एक खरं भविष्य विश्वावर नाव चमकू शकतं आणि आपल्या भारताचंही कुठेतरी नाव अजरामर करू शकतं. तेव्हा त्याग करा आणि आपल्या स्वप्नांच्या माध्यमातून विराम करून त्यांच्या पंखांमध्ये बळ घालण्याचं काम करा. हे ताईंनी त्यांच्या मनोगतातून सांगितलं. थँक्यू व्हेरी मच ताई. खूप सुंदर असं मनोगत ताईंनी व्यक्त केले आहे. यापुढे पुरस्कारार्थी आहेत संदीप 55 और 95 हर उम्र के लिए यकसा मुफीद मफाद आम्मा का आलम बरदार. जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन प्रेस करना न भूलें. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल इल्मी, अदबी, दीनी, मिल्ली, समाजी, सकाफती, तहजीबी, फलाही, तिब्बी, फन्नी, माशी, तिजारती, माशरती, इंतजामी, इनकलाबी, तहरीकी, तहकीकी, तकनीकी, तफ्तीशी, तामीरी, तालीमी व मालूमाती यूट्यूब चैनल जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन प्रेस करें. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल.